नाराज भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट। 8 ते 10 दिवसात पुन्हा भेटून मार्ग काढण्याचं फडणवीसांचं आश्वासन। तर भुजबळ महत्त्वाचे नेते तोडगा काढू, फडणवीसांचं वक्तव्य। छगन भुजबळांची नाराजी हा आमचा पक्षांतर्गत विषय, आम्ही तो विषय सोडवू। नाराज छगन भुजबळांवरती अजितदादांनी थेट दिलं उत्तर। राहुल गांधींनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडेच्या कुटुंबियांची घेतली भेट। दलित असल्याने सोमनाथची हत्या, राहुल गांधींचा आरोप। राहुल गांधी राजकीय हेतूने परभणीत आले, जाती जातीत भांडण लावण्याचं काम सुरू, फडणवीसांचा राहुल गांधींवरती आरोप। तर आरोपींना सोडणार नसल्याचा इशारा। संजय शिरसाट आणि उदय सामंतांनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट। दोषींवरती कठोर कारवाई करण्याचं दिलं आश्वासन। धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, तसंच संतोष देशमुखांना न्याय मिळेल। मसाजोग प्रकरणी नाना पटोलेंचं वक्तव्य। राज आणि उद्धव ठाकरे दोन्ही भाऊ एकत्र आल्याचा महाराष्ट्राला आनंद, मात्र काय निर्णय घ्यायचा ते राज आणि उद्धव ठाकरे ठरवतील, संजय राऊतांचं मोठं विधान। पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच, ठाण्यासाठी भाजप, रायगडसाठी शिवसेना तर पुण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याची चर्चा। महायुतीतील नेते मिळून तोडगा काढतील, फडणवीसांची प्रतिक्रिया। दालनाच्या पाठोपाठ महायुतीच्या मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप। चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक, राधाकृष्ण विखेंना रॉयल स्टोन, पंकजा मुंडेंना पर्णकुटी, शंभूराज देसाईंना मेघदूत बंगला। प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ नाही, महाराष्ट्रावरती अन्याय का, राऊतांचा सवाल। तर चित्ररथाला डावललं नाही, फडणवीसांकडून स्पष्टोक्ती। बुलढाण्यातील लोणार ग्रामीण रुग्णालयाला आग, आगीत रुग्णाचा होरपळून मृत्यू, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। पुण्यात मद्यधुंद डंपर चालकाने रस्त्यावरती झोपलेल्या 9 जणांना चिरडलं, अपघातात 3घांचा मृत्यू तर 3 जणांची प्रकृती गंभीर। आणि सलगच्या सुट्ट्यांमुळे भाविकांची अक्कलकोटमध्ये गर्दी, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला। नमस्कार, मी अमित गद्रे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला विशेष बातमी। मंत्रिपद न मिळाल्याने नाराज छगन भुजबळांनी आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। त्यामुळे नक्की भुजबळांच्या मनात काय चाललंय असा सवाल सध्या विचारला जातोय। भुजबळांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची सुद्धा चर्चा आहे आणि भाजपच्या वाटेवर असल्याची सुद्धा सध्या चर्चा होते। नाराज भुजबळांची राष्ट्रवादीकडून कोंडी, राष्ट्रवादीनं भुजबळांना सोडलं वाऱ्यावर। नाराज भुजबळ फडणवीसांच्या भेटीला। 8-10 दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू। राज्य मंत्रिमंडळ विस्तारातून डावलल्या गेलेल्या छगन भुजबळांनी आपली नाराजी वेळोवेळी मांडली आहे। मंत्रिमंडळातून वगळण्याच्या मागे अजित पवारच असल्याकडे भुजबळांच्या टीकेचा रोख होता। लवकरच भुजबळांची भेट घेऊ असं राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते म्हणत असले तरी राष्ट्रवादीच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्यांनी त्यांची भेट घेतली नसल्यानं भुजबळांच्या नाराजीकडे पक्ष नेतृत्वानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे। एकीकडे पक्षाकडून कोंडी होत असताना दुसरीकडे छगन भुजबळांनी नाशिक आणि मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक घेतली, चर्चा केली। अशात आज भुजबळ थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले। राष्ट्रवादीला पर्याय म्हणून भाजपचा तुम्ही स्वीकार करणार का? एक स्पष्ट प्रश्न आहे। हे बघा, यापेक्षा मी आता जास्त काही सांगू शकत नाही। मला जे काय बोलायचं आहे मी यापूर्वी सगळं बोललेलो आहे तुमच्यावर। धन्यवाद।
या भेटीनंतर फडणवीसांनी नेमकं काय आश्वासन दिलं याचा खुलासा भुजबळांनी केलाय. एक अर्धा दिवस मला तुम्ही द्या, अर्धा दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू. प्रश्न निर्माण झालेला आहे, पण आम्ही सगळे मिळून याच्यावर तोडगा काढू आणि भुजबळ साहेबांसारखा एक नेता हा आमच्या सोबत मैदानात असला पाहिजे या दृष्टीनं त्यातनं मार्ग काढला. पक्षात चालणार आहे का ते जर स्वागत अहो, असं आहे त्यांनी अशी मागणी केली नाही, अशा प्रकारचा कुठला विषय समोर आलेला नाही. भुजबळांनी अजित पवारांची भेट घेण्याच्या ऐवजी फडणवीसांकडे आपलं दुखणं मांडल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर मविया नेत्यांनी भुजबळ फडणवीस भेटीवर सूचक टिप्पणी केली आहे. तिघांनी त्यांना वापरलं आणि सत्ता आली की बाजूला केलं हे दिसते. त्यामुळे त्यांना नवा पर्याय ते शोधत असतील. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. दरम्यान भुजबळ फडणवीस भेटीबाबत वेगळा अर्थ काढू नये असं राष्ट्रवादीचे नेते म्हणतायत. तर पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी या भेटीवर जास्त बोलणं टाळलं. आमचा तो पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे, आम्ही आमच्या पद्धतीने सोडू. आमचा तो पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे, आम्ही आमच्या पद्धतीने सोडू. मंत्रिमंडळातून डावलल्या गेल्यानं भुजबळ चांगलेच दुखावले गेलेत. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. पण ना अजित पवारांनी त्यांच्या नाराजीची दखल घेतली, ना त्यांच्या पक्षातील बड्या नेत्यांनी भुजबळांच्या मनधरणीसाठी प्रयत्न केले. त्यामुळेच भुजबळांनी फडणवीसांची भेट घेऊन एक प्रकारे दबाव तंत्राचा वापर तर केला नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पण आता छगन भुजबळांच्या नाराजीवर फडणवीस कोणता योग्य मार्ग काढतायत? नाराज भुजबळ भविष्यात कोणता निर्णय घेतात याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान भुजबळांच्या मनात नेमकं काय याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांच्याकडून. लक्ष्मण, आज छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट झालेली आहे. या भेटीकडे नेमकं बघायचं कसं? अमित, भुजबळांच्या या एकूण सगळ्या नाट्याबद्दल बोलायचं ठरलं तर भुजबळांची कोंडी हे एकच वाक्य यामध्ये आपल्याला सगळीकडनं पाहायला मिळते आणि निश्चितपणे भुजबळांची या सगळ्यामध्ये कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. खरं तर छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यातला संघर्ष जो आहे तो आजचा नाही आहे. यापूर्वी देखील ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार चालवत होते त्यावेळेला, अर्थात राष्ट्रवादी एकसंघ होती, त्यावेळेला शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काम करत असताना छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यामध्ये अनेकदा खटके उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. इतकंच नाही अमित, तर नाशिकमध्ये छगन भुजबळ आणि अजित पवार यांचे दोन उघड गट जे आहे ते नाशिकमध्ये होते. एका गटामध्ये छगन भुजबळांचे कार्यकर्ते असायचे तर दुसऱ्या गटामध्ये अजित पवारांचे कार्यकर्ते काम करत होते. अशा प्रकारचं चित्र नाशिक जिल्ह्याने आणि महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्यामुळे आता छगन भुजबळांची कोंडी करण्यात आलेली आहे. छगन भुजबळांना मंत्रिपदावरून डावलण्यात आलेलं आहे. तसं जर बघितलं तर अजित पवार हे छगन भुजबळांना प्रचंड ज्युनियर आहे. मोठ्या प्रमाणामध्ये अनुभव जर बघितला तर तो छगन भुजबळांचा जास्त आहे. असं सगळं असताना पार्टीवरती हक्क जर सांगायचा ठरला तर छगन भुजबळ सुरुवातीपासून आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. ज्या वेळेला शिवसेनेतून बाहेर पडले त्याही वेळेला छगन भुजबळांनी शिवसेनेवरती, अर्थात त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंवरती त्यांनी टीका केली होती. त्यानंतर ज्या वेळेला अजित पवारांची राष्ट्रवादी स्थापन झाली त्यावेळेला शरद पवारांकडनं बाहेर जात त्यांनी थेट शरद निश्चित, त्यामुळे पवारांवरती इथून पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांना डिवचलेलं आहे. भुजबळांना मुलगा आणि पुतण्या तितकेच ओबीसी दिसतात, इतर कोणी ओबीसी दिसत नाही असं म्हणत कोकाटेंनी भुजबळांवरती निशाणा साधलेला आहे. काय वाटतं हे मला काय सांगता येणार नाही. त्यांच्या मनात काय हे कोण सांगेल. त्यांना ओबीसी म्हणून ते त्यांचा पुतण्या आणि मुलगा एवढंच दिसत असेल आणि त्यांना ओबीसी फॅक्टरमध्ये दुसरा ओबीसी दिसतच नसेल तर त्याला काय करू शकत नाही आपण. त्यांचा विचार येतो. साहेब, पण तुमच्या पक्षाकडनं कोणीही समजूत काढायला त्यांची गेलं नाही असं का? समजूत कशा करता काढायची? चूक असेल तर समजूत काढेल ना. काही चूकच नाही, समजूत कशाची काढायची? त्यामुळे आमच्या पक्षाच्या लोकांना माहिती आहे कुठल्याही प्रकारची चूक झालेली नाही. आमच्या पक्षाने जो न्याय दिला आहे भुजबळांना तो न्याय कुठल्या एकाही पक्षाने आतापर्यंत दिलेला नाही. त्यामुळे चूक झाली असं मला या ठिकाणी वाटत नाही.